नमस्कार. आज पप्पा मला म्हणाले की बटाटे उकडून त्याची भाजी किंवा काहीतरी वेगळं जमेल असं काहीतरी कर. म्हणून मी बटाटे उकडले. विचार केला, भाजी तर आपण नेहमीच करतो, मग आता काय करूया. उकडलेले बटाटे घेतले. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, आलं मिरची लसूण पेस्ट, थोडी साखर, चवीपुरतं मीठ, बारीक केलेले पोहे, 2 चमचे रवा, अर्धा चमचा धणेपूड, थोडी कोथिंबीर. भाजीऐवजी वेगळी डिश करावी म्हणून हे साहित्य. मग ताटात बटाटे मॅश केले. त्यातच खाली धणेपूड ताटातच होती, कोथिंबीरसुद्धा होती. मग एकत्रच मॅश केले. बटाटे बारीक केल्यानंतर त्यावर बारीक केलेले पोहे घातले. रवा, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, आलं मिरची लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर ॲड केली. आता सर्व साहित्य एकजीव करून बटाट्याला पुन्हा छानपैकी मॅश करते आणि एक गोळा तयार करते. बघा, इथे एक सगळं साहित्य एकत्र केलं. बटाट्याचा गोळासुद्धा छान तयार झाला आहे. थोडंसं तेल लावते म्हणून परत एकदा मळून घेते. आता त्याचे मी छोटे छोटे बॉल्स बनवते. याला टिक्कीसारखा आकार देते. म्हणजे थोडक्यात काय, पप्पा म्हणाले होते भाजीऐवजी दुसरं काहीतरी बनव, म्हणून मी आता आलू टिक्की बनवत आहे. आता अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या मी बनवलेल्या टिक्क्या 20 झाल्या आहेत. आता कढई ठेवली, त्यात तेल ओतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 6 टिक्क्या एकत्र शॅलो फ्राय करते. शॅलो फ्राय टिक्क्या होतात का ते बघू. वरून बघून तर वाटते की खालची बाजू छानपैकी खरपूस तळली गेली असेल, म्हणून आता मी पलटून बघते. अरे रे, चिटकली. उलटताना टिक्की उलटलीच गेली नाही. घाबरले, पण घाबरायचं काही कारण नाही. पप्पा ओरडतील म्हणून घाबरले. केलेला बेत फसला. नंतर लक्षात आल्यावर लगेच कढई खाली उतरवली आणि त्या गॅसवर तवा ठेवला. तव्यावर तेल टाकलं आणि त्यावर आता ह्या सगळ्या टिक्क्या ठेवूया म्हणून ठेवते. बघा, आता मस्तपैकी कशा छान खरपूस भाजल्या गेल्या. आणि ही बनवल्या आम्ही आलू टिक्क्या. ह्या आता टमॅटोच्या सॉस सोबत मस्तपैकी खाऊया. कशा झाल्या आहेत मी बनवलेल्या आलू टिक्क्या त्या कमेंटमध्ये सांगा. मी बनवलेल्या टिक्क्या या कढईमध्ये का चिटकल्या तेही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.